नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता इरावती आणि माही दोघीही रमा घरी येणार असल्यामुळे आता गेट समोर आलेले असतात. इकडे तिकडे बघत घाबरत आता कोणी बाहेर येतंय की नाही याकडे लक्ष देत माही आणि इरावती या गेट समोर येतात आणि रमा येण्याची वाट बघत असतात. तेवढ्यात आता रमा ॲटो रिक्षातून आता मुकादमाच्या गेटजवळ येते तर पटकन माही आणि इरावती पळतच त्या ॲटो रिक्षाजवळ जातात. आता ॲटो रिक्षाजवळ जाताच माही ही पटकन रमाच्या तोंडावरती काळी ओढणी टाकते आणि त्यानंतर आता पटकन रमाला ॲटो रिक्षामधून उतरवत आता माही ही गेटच्या आतमध्ये घेऊन येते. पुन्हा आता माही इकडे तिकडे बघते आणि रमाला आतमध्ये जायचं सांगून माही आणि इरावती पळतच आता ॲटो रिक्षातील रमाचे सगळे कपडे आणि रमाच्या बॅग्स बाहेर काढतात आणि त्यानंतर लगबगीने माही इरावती दोघीही त्या पिशव्या घेऊन आता आतमध्ये जाऊ लागतात. आणि तेवढ्यात आता पटापट चालत रमा ही मुकादमाच्या घराच्या दरवाजात येते आणि त्याच वेळेस पोटाला हात लावत आता रमा त्या दरवाजाकडे बघत म्हणते की बाळा, नीट बघ, हे मुकादमाचे घर आहे, तुझे घर आहे आणि अक्षय मुकादमाचे घर आहे. आणि रमा खूप खुश होते आणि रमा त्या दरवाजाकडे बघू लागते. आणि आज तुला मी इथे आणलं, पण एक दिवस तो हक्काने इथे येशील असे रमा त्या घराकडे बघत आता आपल्या पोटावरती हात ठेवून बोलते. आणि तेवढ्यात आता बॅग घेऊन माही आणि इरावती हे गेट समोर येतात. तर आता रमा दरवाजात असल्याचे इरावती आणि माही बघते. इरावती आता माहीला म्हणते की अगं ती बघ, रमा दरवाजाजवळ आहे आणि तिला कोणी बघितलं तर. तेवढ्यात आता माही म्हणते थांब मी बघते आणि पटकन माही पळत पळतच आता रमाजवळ जाते आणि रमाला आता गेस्ट हाऊसच्या दिशेने पुढे जाण्यासाठी घेऊन जाते. पुन्हा आता माही ही पळत पळत इरावतीकडे येते. तर इरावती म्हणते की अगं, दरवाजा बंद केलास ना? तर आता माही म्हणते की हो, व्यवस्थित बंद केला आहे. आता इरावती आणि माही रमाच्या त्या पिशव्या घेऊन पुन्हा आता गेस्ट हाऊसकडे जाऊ लागतात. आता त्या बॅग उचलत माही म्हणते की काय वेळ आली आपल्यावर, त्या रमाच्या बॅग आपल्याला उचलावा लागतात. आणि इकडे आता इरावती म्हणते की माझ्यावरती काय वेळ आली, तुला बघितलं का? मालकीन असताना त्या कामवाली बाईच्या बॅग मला उचलावा लागतात. आणि दोघीही रमाच्या त्या पिशव्या उचलून आता आतमध्ये घेऊन जाऊ लागतात. माही आता म्हणते की आपला नाविलाज आहे ना, कारण अक्षयचे बाळ ना हिच्या पोटात आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागत आहे. इरावती म्हणते की तिच्या पोटात बाळ आहे ना, म्हणून तिचे हे सगळे नखरे चाललेत. बरं जाऊ दे, तू घराच्या दरवाजाची कडी व्यवस्थित लावली ना? तेव्हा माई म्हणते हो. दोघीही आता पिशव्या दोन्ही हाताने उचलत उचलत आतमध्ये जाऊ लागतात. आणि आता रमा म्हणजे माही आणि इरावती दोघीही त्या बॅग उचलवत उचलवत आता मुकादमाच्या दरवाजाजवळ घेऊन येतात. पण त्याच वेळेस नेमकं दुसरी भयानक घटना घडलेली असते. आणि इकडे आता सीमाने मुकादमाच्या घराचा दरवाजा उघडून आता सीमा ही समोरच टेबल शेजारी काम करत असते आणि माही इरावतीला बघते. माहीने आता तिच्या दोन्ही हातात बॅग उचललेल्या बघून पळतच सीमा ही माहीकडे येते. म्हणते की अगं रमे रमे, काय करतेस तू? बॅग अगोदर तू खाली ठेव आणि तू पोटोशी आहे, अशा बॅग उचलायच्या नसतात, तुला काही कळतंय का? तेव्हा इरावती म्हणते की बरोबर आहे रमा, बॅग तू उचलू नकोस. आता इरावती म्हणते की किती वेळा मी हिला सांगितलं बॅग उचलू नको म्हणून, पण तुमची सून काही ऐकतच नाही. आणि सीमा म्हणते की या अशा प्रसंगी जर बॅग उचलले ना, उगाचच त्रास होतो. आणि त्यानंतर त्या बॅगकडे बघत आता सीमा म्हणते की पण वंसा, काय आहे या बॅगमध्ये एवढं जड? आणि लगेच सीमा त्या बॅगमध्ये बघू लागते. पण तेवढ्यात आता इरावती म्हणते की सीमा बहिणी, अगं मी तुला ना खरं सरप्राईजच देणार होते. आणि माझा तिकडचा जो कपड्याचा ब्रँड आहे ना, तो कपड्याचा ब्रँड मी इकडे सुरू करायचा म्हणते आणि त्यासाठी मी हे कपडे आणले होते आणि स्टोअर रूममध्ये ठेवायला चालले होते. पण तेवढ्यात तू बघितलं, पण आता तू बघितलं तर मग सरप्राईज कसलं? तेवढ्यात आता जान्हवीसुद्धा तिथे आलेली असते आणि त्या बॅगकडे बघते. आणि लगेच आता जान्हवी म्हणते की अरे वा, म्हणजे वेगवेगळ्या कपड्याचे डिझाईन्स तर. आणि तेवढ्यात आता जान्हवी म्हणते वाव, किती इंटरेस्टिंग आहे आणि जरा बघूयात ना त्यामध्ये कसे आहेत डिझाईन्स, असे म्हणत जान्हवी त्या बॅग्स बघायला पुढे येते. तेवढ्यात आता इरावती पुन्हा जान्हवीला थांबवते. आता पटकन इरावती त्या बॅगवर बसते. इरावती म्हणते की असं काही नाही आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना ते माझं सामान आहे आणि मी तुम्हाला सरप्राईज देणार होते म्हणून. आणि हे सामान मी आपल्या स्टोअर रूममध्ये ठेवणार आहे आणि तिथे हे सामान ठेवल्यानंतर मग आपल्याला तिथे व्यवस्थित बघता येईल नाही का, असे इरावती आता जान्हवीला समजावते.
आणि इरावती म्हणते की पण स्टोअर रूममध्ये एवढी घाण आहे ना की त्या घाणीमध्ये आपल्याला हे डिझाईन्स कपडे बघायला आवडेल का तुला, तूच सांग ना. तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की मी येते ना मदत करायला. तर लगेच आता इरावती म्हणते की अगं जान्हवी, तू जर त्या अस्वच्छ जागी घाणीमध्ये जर बघायला आली तर तुझी स्किन खराब होईल ना. जान्हवी म्हणते हो हो, तेही खरंच आहे म्हणा. आता इरावती म्हणते की मी असं ठरवलं होतं की माझ्या या ब्रँडचे ॲम्बेसिडर ना तू असणार आहे. ते ऐकताच आता जान्हवीला खूप आनंद होतो आणि जान्हवी म्हणते की आई बघितलं का मी ॲम्बेसिडर. तर आता सीमासुद्धा खुश होते आणि लगेच आता इरावती म्हणते की मग तुला ब्रँड ॲम्बेसिडर करायचं आणि तुझ्या स्किनला तर काही झालं तर चालेल का. तर लगेच आता जान्हवी म्हणते नाही तुमचं बरोबर आहे. इकडे आता सीमा म्हणते बरोबर आहे वंशा, थांब आता मीच उचलते. आणि सीमा आता बॅग उचलू लागते. इरावती आता सीमाला थांबवते आणि म्हणते की नाही वहिनी, अगं तुला गुडघ्याचा त्रास आहे, तू कशाला उचलतेस. सीमा म्हणते काही नाही होत मला. तर आता लगेचच इरावती म्हणते की अगं असं काय करतेस. आणि इरावती म्हणते की तुला सायनसचा त्रास आहे ना, त्या दिवशी मी तुला 2 गोळ्या नव्हत्या दिल्या का. सीमा म्हणते की नाही ना, मला तो त्रास अजिबात नाही आहे. इरावती म्हणते आहे तुला कळत नाही आहे वहिनी. इरावती आता सीमाचे डोके पकडते आणि म्हणते वहिनी जाऊ दे ना गं, अगं तुझ्या लक्षात राहत नाही आहे, विसरायला लागलीस तू आता. आणि पुन्हा एकदा आता ते सगळे कपडे बघण्यासाठी आता जान्हवी उत्सुक झालेली असते आणि लगेच आता जान्हवी म्हणते की पण एकदा बघूयात ना. तेव्हा आता इरावती म्हणते की मी तुला सांगितले ना, तुला ही एक्साइटमेंट बघायला ना तुझ्या राशीमध्ये काही चांगला योग नाही आहे, कळतंय का तुला मी काय म्हणते ते. आणि आता जान्हवीचा सुद्धा मोठा नाविलाज झालेला असतो. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की अगं जान्हवी, मी तुला सांगितलं होते ना तू पिवळ्या रंगाचे कपडे घालू नकोस म्हणून, तू पांढऱ्या रंगाचे कपडे घाल, तुझ्या राशीमध्ये ते चांगलं नाही आहे म्हणून जा पटकन साडी बदलून ये. आणि डोक्याला हात लावत आता जान्हवी म्हणते की अरे हो ते तर खरंच आहे. आणि पटकन आता जान्हवी म्हणते की आई मी आलीच बरं का. आणि पटकन आता जान्हवी आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात आता इरावती रमाला हाक मारते, म्हणजे माहीला आता इरावतीने ते कपडे आउट हाऊसमध्ये नेऊन ठेवायला खुणावलेलं असतं. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की अगं रमा, तुला ना मगाशी शिरा खाऊशी वाटत होता ना, कोण करणार बरं आता शिरा. तर तेवढ्यात बोट करत सीमा म्हणते की मी करू का शिरा. तर आता लगेच इरावती असतच म्हणते की वहिनी तू करणार आहेस का शिरा. आणि लगेच आता इरावती खुश होत म्हणते की मग वहिनी बनव तू शिरा. आणि तेवढ्यात आता रमाची गाल धरत आता सीमा म्हणते की शिरा खाऊशी वाटतोय का रमा तुला. आणि पटकन सीमा आता माहीच्या पोटाला हात लावते. आणि इकडे आता सीमा ही शिरा करायला आतमध्ये जाताच आता इरावती हाक मारत म्हणते बदाम घाल बरं का व्यवस्थित वहिनी. तेव्हा आता सीमा म्हणते हो. तर इकडे आता रमा पोटाला हात लावत म्हणते की शिरा खायचा आहे वाटतं तुला. आणि आता रमा खुश होती. आणि तेवढ्यात आता इरावती पटकन माहीला म्हणते की चल उचल त्या बॅगा. इरावती आणि माही पटकन त्या बॅगा उचलून आता आउट हाऊसमध्ये घेऊन जातात. आणि इकडे आता टेरेसवर आनंद आणि अभ्या बसलेले असताना रमाकांत आता तिथे येतो. आणि तेवढ्यात आता अभ्या आता कधी तू हे गाणं स्वतःशीच आता मोठमोठ्याने गुणगुणू लागतो. आणि ते बघून आता आनंद देखील ते गाणं अभ्यासोबत म्हणू लागतो. रमाकांत आता ते सगळं बघतो. आणि तेवढ्यात आता हसतच आनंद म्हणतो की आज ना अभ्याची स्वारी खूप खुश दिसते काकी. आणि तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो खुश असणार ना, कारण इराने त्याला मोठा मंत्र दिलाय. तर आता लगेच आनंद म्हणतो असं आहे का, तरीसुद्धा मला वाटलं की अभय एवढा खुश कसा. आणि इकडे आता आनंद म्हणतो की मला काय वाटतं काकी माहिती आहे का, इरावतीच्या डोक्यात काहीतरी नक्कीच चालू आहे. रमाकांत म्हणतो की मला सुद्धा त्या इराचा तसाच संशय येतो आणि मला नक्की खात्री आहे. आणि मला असं वाटतं की ती इरा नक्कीच बदललेली नाही आहे आणि तिचं काहीतरी टार्गेट आहे असं वाटतं. तिच्या डोक्यात वेगळंच चालू असं तिला मला वाटतंय, कारण प्रत्येकाला ती वेगळं करायचं सांगते. रमाकांत म्हणतो की ती दुखावली गेली आणि तिला घरच्यांचा सहवास ना जास्त लाभलेला नाही. पण जाऊ दे, हे जे चाललंय समोर ते चांगलंच आहे ना. आणि असे म्हणत आता रमाकांत हा पुन्हा अभ्याकडे बघतो. अभ्या आता खूप खुश झालेला असतो. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की अरे अभ्या, मग कोणाला केलंय तू राईट. तर लगेच रमाकांत म्हणतो स्विंग. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की अरे काकी ते स्विंग नसतं रे क्रिकेटसारखं. आणि तेवढ्यात बोट करत आता आनंद म्हणतो की राईट स्वॅप कोणाला केलंय अभ्या. आणि त्यानंतर आता अभ्या म्हणतो की नाही कुणाचं काहीच स्वॅप केलेलं नाही आहे मी. तेव्हा आता अभ्या लाजतो तर आनंद म्हणतो कशाला लाजतो सांगणारे.
लाजतच आता आनंद म्हणतो की फोटो बिटो काही असला तर आब्या दाखव ना आम्हाला. आब्या म्हणतो की फोटो बिटो तसं काहीच नाही आहे रे. आणि लगेच आता आब्या म्हणतो तसंही मी एका मुलीशी फक्त बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आनंद म्हणतो की ऐकलं का काकी, मुलीशी चॅट करायचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात लाजून आनंद म्हणतो की प्रयत्न करतोय एका मुलीशी बोलण्याचा तू, बरोबर ना. आणि त्या मुलीशी बोलताना मला कळलं रे, तिला ना शेर शायरी आवडते, म्हणून मी बघितलं मला जमतंय का, म्हणून मी ट्राय केला गाणे म्हणण्याचा, असे आता आब्या सांगतो. आणि आब्या म्हणतो की मी ना ती शेरो शायरीची डायरी बघत होतो पण मला ती सापडली नाही ना, म्हणून मी प्रयत्न करत होतो. तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो की कसली शेरो शायरीची डायरी, आणि कधी मला नाही सांगितलं तू ही शेरो शायरीची डायरीविषयी, असे रमाकांत आब्याला बोलतो. तेव्हा आता आब्या म्हणतो की मला वाटलं की बाबा तुम्हाला अक्षयच्या कविताच आवडत असतील, तुम्हाला इंटरेस्ट नसेल शेरो शायरीच्या डायरीत. आनंद म्हणतो की आब्या जाऊ दे, मग आत्ता सांग ना, आम्ही ऐकू शेर. आणि त्यानंतर आता लगेच आब्या म्हणतो की अशा या परिस्थितीत मी तुम्हाला सांगू का, चला ठीक आहे. आब्या आता सांगू लागतो. आणि लगेच आता आब्या सांगू लागतो की असं का वाटतंय, तुझ्या सौंदर्याशी माझा परिचय आहे. आणि कदाचित जसा सागरांच्या लाटाशी असेल तसा माझा तुझ्याशी परिचय असेल. आणि पुन्हा कधी भेट होईल त्या विराट रस्त्यावरती, जिथे चंद्रातील अंतर मोजता येणार नाही आणि जिथे आकाश निरभ्र आणि भरलेलं असेल. ते ऐकताच आता आनंद टाळ्या वाजवतो. आणि त्यानंतर आता आनंद आणि रमाकांत खूप खुश झालेले असतात. तर इकडे आता रमा गेस्ट हाऊसमध्ये आलेली असते आणि कॉटवर बसून आता रमा इकडे तिकडे बघत काजू बदाम खाऊ लागते. तर तेवढ्यात दरवाजा उघडून इरावती आणि माही रमाच्या बॅग घेऊन आतमध्ये येतात. आता रमा बदाम खात असते आणि ते बघून इरावती म्हणते की आम्हाला कामाला लावलं आणि इथे खात बसली की काय. आणि तेवढ्यात आता रमा त्यांच्याकडे बघत म्हणते की मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे. तर आता टाळी वाजवत हात जोडून आता इरावती म्हणते की हो मॅडम, सगळ्या गोष्टी आहेत, पण अगोदर आम्हाला दम खाऊ दे. तुझ्या बॅग आणता आणता आमच्या नाकी दम आलेत आणि तुम्हाला जे लागतं ना ते सगळं या स्टोर रूममध्ये आहे. मॅडम तुम्हाला रेडिओ लागतो ना गाणी ऐकायला, तो रेडिओसुद्धा आणलाय बघा, असे म्हणत इरावती रमाला आता रेडिओ दाखवते. आणि त्यानंतर इरावती आता रमाला दाखवत म्हणते की हे बघ, सुंदर सुंदर खाण्यासाठी फळंसुद्धा ठेवली, काजू बदाम आहे, तुला चेहरा बघण्यासाठी आरसासुद्धा आहे, सगळ्या गोष्टी इथे आणून ठेवल्या तुझ्यासाठी, बघितलं का, असे आता इरावती ही रमाला सांगते. आणि रूमसुद्धा अगदी स्वच्छ करून ठेवली आणि तुला छान सुवास येण्यासाठी तिकडे अगरबत्तीसुद्धा लावून ठेवली, कळलं का तुला, असे इरावती आता रमाला बोलते. आणि इकडे आता माही म्हणते की काय बरं वाटतंय ना आता. तर रमा म्हणते की पण यामध्ये अजून एक गोष्टीची कमतरता आहे. तेव्हा आता माई म्हणते काय, एवढं सगळं तुझ्यासाठी केलं, एवढं सगळं तुझ्यासाठी आणलंय, तरीसुद्धा अजून काय लागतंय तुला. इरावती म्हणते बोल ना, काय कमी आहे अजून. आणि एक गोष्ट आहे ती या रूममध्ये नाही आहे आणि ती गोष्ट असल्याशिवाय इथे मी आणि माझं बाळ आनंदी राहू शकत नाही, असे रमा आता त्यांना सांगते. इरावती म्हणते की कामवाली उगाच एक्साइटमेंट वाढू नकोस, काय कमी आहे ते सांग. तर रमा म्हणते की माझा आणि यांचा फोटो जो या रूममध्ये नाही आहे. ते ऐकताच आता इरावती माहीला धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता माहीला राग येतो आणि माही इराला म्हणते की तू इरा ही काय बागते तुला कळतंय का, आणि तो फोटो हिला कशाला पाहिजे. रमा म्हणते की तुम्ही नाही आणणार का फोटो, मग मला ना विचार करावा लागेल, माझं बाळ तुम्हाला द्यायचं की नाही याचा मला पुन्हा विचार करावे लागेल, असे रमा आता त्यांना सांगते. रमा म्हणते की मी ज्या अटी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर जाऊ दे आणि मी निघते मग. आणि रमा म्हणते की 8 महिन्यांनी ठरवू मग आता काय करायचं ते. आणि रमा जाऊ लागते. तर तेवढ्यात इरावती म्हणते की थांब आणि आम्ही तुला देतो आणून फोटो. तर आता रमा म्हणते की असं म्हणताय होय, मग ठीक आहे. माई म्हणते की ओके ठीक आहे, मी तुला फोटो आणून देते रमा, पण इथे जर कोणी आले तर ते फोटो लपवण्याची जबाबदारी तुझी बरं का. रमा म्हणते की तुम्हाला तेच हवं आहे ना, तर ठीक आहे. रमा म्हणते ठीक आहे, मग घेऊन या तो फोटो. तेवढ्यात इरावती म्हणते की हे बघ कामवाली, जास्त डोक्यात जाऊ नकोस. बोट करत आता इरावती म्हणते की जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस आणि हे असले खेळ ना माझ्याबरोबर खेळायचे नाही, माझ्यासोबत अजिबात ते मी चालवून घेणार नाही, कळलं का तुला. आणि लगेच आता इरावती म्हणते की आम्ही जो खेळ खेळलाय ना त्या कॉन्ट्रॅक्टवरती तू सही केलेली आहे हे विसरू नकोस. आणि त्यामुळे तुला काय हवं आहे, पैसा हवा आहे, ऐश्वराम हवा आहे आणि तुला सगळी तुझी ठेप हवी ना ती सगळी आम्ही तुला इथे देऊ, कळलं का. पण आम्हाला ऑर्डर देऊ नकोस आणि तुला हवं ते सगळं खायला प्यायला आम्ही तुला देतोय ना आणि त्याच्या बदल्यात तू आम्हाला बाळ देणार आहे याची जाणीव आहे ना तुला, हे विसरू नकोस, असे इरावती पुन्हा आता रमाला त्याची कॉन्ट्रॅक्टची आठवण करून देते.
आणि या सगळ्याच्या बदल्यात तुला तुझं बाळ माहीला द्यायचंय, कळलं का तुला? तेव्हा तू डोक्यात जाऊ नकोस. आणि लगेच आता रमा म्हणते द्यायचंय तुम्हाला बाळ, कारण मला माहिती माझ्या बाळाला सांभाळायला माही ही किती जरी बेजबाबदार असेल तरीसुद्धा माझ्या बाळावरती ती प्रेम करेन. तेव्हा आता माही ही रमाकडे बघते आणि इरावतीसुद्धा खुश झालेली असते. आता रमा म्हणते की माझ्या बाळाला माही ही त्याच्या बाबांचं प्रेम देईल, आनंद देईल. तेव्हा बाळ माझ्याकडे राहिलं काय आणि तिच्याकडे राहिलं काय? तो तर त्याच्या बाबाजवळ तर राहील ना, असे रमा बोलते. आणि माझं बाळ माझ्या नवऱ्याजवळ राहील तेच मला हवं आहे आणि तेच माझ्यासाठी चांगलं असेल. तर माई हसतच म्हणते हो. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की तुझी आता ही बडबड ना तू जरा बंद करतेस का आणि तोंडाला आता आवर घाल. इकडे आता आनंद, आभ्या आणि रमाकांत टेरेसवर असतात. तर आता आभ्या म्हणतो की पुन्हा तुम्हाला एक शेर ऐकू का? तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अरे बोलतोस काय, ऐकव ना. आनंदसुद्धा आता तो दुसरा शेर ऐकण्यासाठी एक्साईट झालेला असतो. आणि त्यानंतर आता आभ्या, रमाकांत सगळेजण आता सोफ्यावर बसतात. तर त्यानंतर मोठ्या प्रेमाने खूप असा मस्त शेर आभ्याने त्यांना सांगितलेला असतो आणि आभ्याला आरतीची आठवण आलेली असते. आणि लगेच आता टाळ्या वाजवत आनंद म्हणतो की आभ्या तू खूप मस्त असे शेर तयार केलेस आणि लिहिलेस, कधी केलंस तू हे सगळं? आणि तेवढ्यात आता आनंदकडे बघत आभ्या म्हणतो की हे सगळे ना मी आरतीसाठी लिहित होतो. आणि इकडे आता तेवढ्यात मुकादमाच्या घरी अक्षय हा पळत पळतच घरामध्ये येतो आणि रमाला हाक मारत रमा रमा असे म्हणत अक्षय आता आतमध्ये येताच आता सीमा आतमध्ये असते. तर लगेच हसत खुश होत सीमा आता अक्षयकडे येते आणि म्हणते की काय झालं रे अक्षय, असा पळत का आलास आणि तू ऑफिसला गेला होता ना? तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी ऑफिसला जातच होतो पण मला रस्त्यात एक खूप सुंदर अशी गोष्ट दिसली. आणि लगेच आता अक्षय त्याच्या हातातील फोटो आता सीमाला दाखवतो. तर सीमा आता खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा. तर आता त्या सुंदर असा बाळाचा फोटो बघून सीमासुद्धा खूप खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता अक्षय पुन्हा रमाला रमा अशी हाक मारतो. सीमा म्हणते की अरे ती आतमध्ये नाही आहे, आत्ता मागाशी ती इथे बाहेर होती. तर अक्षय म्हणतो बाहेर? तेव्हा आता सीमा म्हणते हो, अरे ती इरावती आत्या आहे ना, ती अशा मोठ्या मोठ्या बॅग घेऊन आली होती आणि तिला त्या बॅग उचलत नव्हत्या. आता अक्षय अवाक होतो आणि म्हणतो की हे, आणि अक्षय म्हणतो की त्या इरावती आत्याला काय वेडबीड लागली की काय, उगाच त्या रमाला कशाला दमवतेस ती? सीमा म्हणते की मी तिला तेच सांगत होते. आणि आता सीमा म्हणते की मी ना तेच सांगत होते इरावती वंशाला की तिला बॅगा उचलायला लावू नकोस. तर अक्षय म्हणतो बरोबर आहे ना, आणि मी रमालासुद्धा सांगितलं बरं का, असे सीमा अक्षयला बोलते. आणि लगेच आता या अशा प्रसंगी अशा बॅगा उचलायच्या नसतात, त्याचा त्रास होतो हे मी रमाला सांगितलं, असे सीमा अक्षयला सांगते. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की पण कसल्या बॅगा होत्या त्या आणि कुठे नेल्या त्यांनी? तेव्हा आता सीमा म्हणते की त्या कपड्याचा त्यांचा त्या ब्रँड आहे ना, त्याचं काहीतरी करायचं होतं त्यांना आणि म्हणून त्यांनी त्या आउट हाऊसमध्ये नेल्या. तर आता अक्षय म्हणतो आउट हाऊसमध्ये? तेव्हा आता सीमा म्हणते हो. आणि लगेच आता अक्षय म्हणतो बरं ठीक आहे मी तिकडे जाऊन बघतो. तेव्हा आता सीमा म्हणते या बघ त्या तिकडे गेल्यात. आणि अक्षय तो फोटो घेऊन आता आउट हाऊसकडे जाऊ लागतो. आणि इकडे आता अक्षय हा दरवाजात येतो. दरवाजात येऊन अक्षय थोडा थबकतो आणि विचार करतो की ही रमा वेडी का आहे का, कशाला ओझं उचलून घेऊन जायचं? मी होतो ना, मी नेलं असतं ते ओझं. वेडी आहे का ही, असा विचार करत अक्षय पुन्हा आता आउट हाऊसकडे जाऊ लागतो. इकडे आता आउट हाऊसमध्ये त्या रूममध्ये इरावती आणि माही बसलेल्या असतात. आणि आता इरावती सगळे इन्स्ट्रक्शन रमाला सांगत असते. इरावती म्हणते की हे बघ, आम्हाला न सांगता डायरेक्टली बाहेर जायचं नाही आणि ज्या वेळेस आम्ही येऊ ना त्याच वेळेस सगळं काही ॲरेंज करून आम्ही तुला बाहेर जाण्याची परवानगी देऊ, कळलं का तुला? असे आता इरावती रमाला सांगते. इरावती म्हणते की हे बघ, तुला जे जे काही पाहिजे ना ते सगळं आम्ही इथे आणून ठेवलेलं आहे, न विचारता तू घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि जेव्हा सगळे इन्स्ट्रक्शन आणि सगळं बघून आम्ही इकडे येऊ ना त्यावेळेस आम्ही तुला कधी बाहेर काढायचं ना ते ठरवू. तोपर्यंत तू कोणताही स्वतःच्या मनाने निर्णय घ्यायचा नाही. इथे तुला सगळं काही खायला प्यायला दिलेलं आहे आणि इथेच बसून राहायचं, असे आता क्लिअर कट इन्स्ट्रक्शन इरावतीने रमाला दिलेले असतात. आणि जर तू असे कुणाला न सांगता बाहेर पडली तर उगाचच प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता ते ऐकून रमा म्हणते की तो तुमचा प्रॉब्लेम आहे, मला दररोज 4 वाजता बाहेर जावं लागतं आणि त्यानंतर मी 6 वाजता घरी येईल. तेव्हा त्याचं कसं करायचं, काय करायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही त्याचा विचार करा, असे रमा आता इरावती आणि माहीला बोलते.
तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही तुमचं बघताय, पण मला माझ्या भविष्याचं बघावं लागेल ना, त्यासाठी मला बाहेर जायचं, बाहेर पडावं लागेल, कळलं का तुम्हाला? आणि त्यानंतर आता रमा त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, आणि ती म्हणजे मला तुम्ही कामवालं म्हणायचं नाही. माझं नाव रमा आहे आणि मला तुम्ही रमा म्हणायचं. आणि तेवढ्यात आता दरवाजात अक्षय तिथे आलेला असतो आणि दरवाजा बंद असताना अक्षय आता टकटक असा आवाज करत रमा अशी हाक मारतो. अक्षयचा आवाज ऐकून आता माही आणि इरावती खूप डचकलेल्या असतात आणि लगेच आता हळू आवाजात माही इरावतीकडे बघते आणि म्हणते की अक्षय आत्ता या वेळेला इथे कसा? आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा आता दरवाजात उभा असताना म्हणतो की रमा मी आलोय, दरवाजा उघड. आता माही आणि इरावती खूप घाबरलेल्या असतात. पटकन उठून उभा राहत आता माही म्हणते की रमा लप पटकन. तर आता रमा म्हणते की मी नाही लपू शकत. आणि इकडे आता रमा म्हणते मी नाही लपणार, तू लप. तेव्हा आता माही इरावतीला म्हणते बघितलं का इरा ही काय बोलते ती. आणि त्यानंतर आता इरावती माहीला समजावते आणि म्हणते की आता वेळ नाहीये, लप माही, तूच लप. आणि लगेच आता माही ही लपण्याची तयारी सुरू करते. रागाने माही आता रमाकडे बघते आणि पटकन आता चादर घेऊन त्या सगळ्या टेबलवर ठेवलेल्या फळावर आता माहीने चादर टाकलेली असते, तर इरावतीने त्या सगळ्या कपड्यांच्या पिशव्या आता कपाटात ठेवलेल्या असतात.